स्कूल बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं। त्यांच्याशी संवाद साधलाय विजय केसरकरनं, पाहूया। कोल्हापूरमध्ये आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर आलेले आहेत। राज्यामध्ये अनेक संघटनांनी, वाहतूकदार संघटनांनी संप पुकारलेला आहे। साहेब, अनेक वाहतूक करणाऱ्या संघटनांनी संप पुकारलेला आहे, त्याचा फटका महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात बसतो। निश्चितपणे ह्याच्यावर चर्चा झाली तर चर्चेच्या माध्यमातून हे सुटू शकतं, परंतु दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। लोकांची सेफ्टीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। मी नेहमी सांगताना ज्याला मी हायवेवरून प्रवास करतो, मी हा विषय कॅबिनेटमध्ये सुद्धा मांडलेला आहे। सर्व ट्रक उजव्या बाजूने चालत असतात आणि 80% अपघात याच्यामुळे घडत असतात। ज्याला आपल्याला माहिती आहे की डावी लेन ही ट्रकसाठी असते। आता हा जो विषय आहे तो हिट अँड रनच्या संदर्भातला आहे असं मला वाटतं। मेनली त्यांचा जो कन्सर्न आहे त्याच्यावर चर्चा होऊन त्याच्यावर मार्ग निघू शकतो, परंतु त्याच्याचबरोबर वाहतुकीचे नियम पाळण्याच्या संदर्भात सुद्धा हेवी व्हेकल्सने जर योग्य ती काळजी घेतली तर नाहक जाणारे जीव जे आहेत ते वाचू शकतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।